जगभरात आज प्रभू येशू यांचा जन्मसोहळा साजरा केला जातोय आणि भारतात सुद्धा नाताळचा उत्साह सगळीकडेच पाहायला मिळतोय। देशात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ख्रिस्ती बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि चर्चवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली जाते। आबालवृद्ध आज या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। येशू जन्म उत्सव आहे आणि संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा ख्रिसमसचा सोहळा साजरा होतो आहे। काल रात्रीपासून सगळीकडे प्रार्थना झाल्यात आणि आता आज संपूर्ण दिवसभर अशा प्रकारे हा नाताळचा सण उत्साहात साजरा केला जाईल। या उत्साहामध्ये अबालवृद्ध सगळेच जण पाहायला मिळतील। विविध कार्यक्रमांचं देशात ठिकठिकाणी आयोजन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिसमस ट्रीची सजावट केली आहे। विद्युत रोषणाईने काही ठिकाणी ख्रिसमस ट्री सजलेले आहेत आणि निश्चितच ख्रिसमस ट्री वेगळ्या पद्धतीने सजलेले असणं एक वेगळं आकर्षणाचं केंद्र असतं ख्रिसमसचं आणि म्हणूनच ठिकठिकाणी क्रिप्स सजलेले असतात आणि हे सगळं पाहण्यासाठी मोठ्या उत्साहात अबालवृद्ध घराबाहेर पडतात। राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे ख्रिसमस ट्री सजवलेले आहे। सांता क्लॉज चॉकलेट्सचं वाटप करतो, भेटवस्तूंचं वाटप करतो आणि असं सगळं उत्साहाचं वातावरण संपूर्ण भारतभर आज पाहायला मिळते, जगभरात पाहायला मिळते।